राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून ठाकरे गटाचे 6 आमदार फुटले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरे गटाच्या खासदारांना फोडल्याचा आरोप आहे. मात्र या 6 फुटलेल्या खासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचीच जास्त चर्चा आहे. निंबाळकर हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत सैनिक मानले जात होते. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर ओमराजेंनी रान उठवलं होतं. गद्दारी करणारे पुन्हा निवडून येणार नाहीत अशी टीका त्यांनी केली होती. मात्र आता असं काय घडलंय की ओमराजेंना ठाकरेंना बाय बाय करण्याची वेळ आली आहे. ओमराजे निंबाळकरांना कोणत्या कारवाईची भीती होती? शेतकरी आत्महत्या प्रकरणात काही दबाव होता का? एनडीए सोबत जाण्यामागे कोणता हेतू आहे? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवणार अशी चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती. मात्र आतापर्यंत असा कोणताही ऑपरेशन घडताना दिसलं नाही. त्यामुळे ठाकरे गटासह सर्वांना वाटलं की ऑपरेशन टायगरच्या फक्त चर्चाच आहेत. ऑपरेशन टायगर राज्यात घडणारच नाही असं वाटत होतं. मात्र या चर्चांमुळे उद्धव ठाकरे हे ऍक्टिव्ह झाले आणि त्यांनी खासदारांची बैठक बोलावली. ठाकरेंच्या बैठकीला काही खासदारांनी प्रत्यक्ष हजर राहणं टाळलं. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आलं. तेव्हापासूनच ठाकरेंचे खासदार फुटल्याची चर्चा सुरू झाल्या आणि अखेर 6 खासदार फुटले. लोकसभा अध्यक्षांनी या खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांपैकी जास्त चर्चा आणि टीका ओमराजे निंबाळकरांवर होतीये. त्यांनी म्हटलं होतं की मी कधीच ठाकरेंना सोडून जाणार नाही. मात्र त्यांनी आता आपला निर्णय बदलत थेट शिंदे गटाची वाट धरली आहे. ते दिल्लीला जाऊन आल्यानंतर पुणे विमानतळावर पाहायला मिळाले. विमानतळावर ते तब्बल 3 तास बसून राहिले. त्यानंतर माध्यमांसमोर न येता दुसऱ्या मार्गाने ते गुपचूप निघून गेले. माध्यमांनी त्यांना काही वेळाने ठाकरेंसोबत आहे का असं विचारलं आणि त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. पण यावरून त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब अशी पोस्ट कार्यकर्ते करताना दिसतायत. एवढं सर्व राजकीय नाट्य घडामोडी सुरू असल्या तरी ओमराजे निंबाळकरांवर असा कोणता दबाव होता की त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असा प्रश्न अनेकांना पडलाय. खासदार संजय राऊतांनी तर 15 कोटी रुपयांचा आरोप केलाय. मात्र यामागे आणखी दुसरं काही कारण असल्याची माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये धाराशिवच्या कसबे तडवडे गावातील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली होती. या सुसाईड नोट मध्ये ओमराजे निंबाळकर यांचं नाव आल्याचा आरोप आहे. त्यांनी आर्थिक फसवणूक केली आहे असं सुसाईड नोट मध्ये लिहिण्यात आलं होतं असंही म्हटलं जातं. या प्रकरणी ओमराजेंवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा अद्याप निकाल लागलेला नाही अशी माहिती आहे. तसंच ऑपरेशन टायगर अंतर्गत एकनाथ शिंदे आणि भाजपने ओमराजेंवर त्यांच्या वडिलांच्या हत्येच्या खटल्याचा मोठा राजकीय आणि कायदेशीर दबाव टाकल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. ओमराजे निंबाळकरांचे वडील आणि तत्कालीन काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोलीजवळ कारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यातून ही सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांनी राजकीय अस्तित्वाच्या भीतीपोटी सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. गेले 20 वर्ष हा खटला मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टात प्रलंबित आहे. या 20 वर्षात 127 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. या हाय प्रोफाईल खटल्याचा अंतिम निकाल 16 जूनला मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टात जाहीर होणार आहे. परंतु मुख्य शूटर हा बिहारमधील दुसऱ्या एका गुन्ह्यात अडकल्यानं त्याला न्यायालयात प्रत्यक्ष हजर करता आलं नाही. त्यामुळे न्यायाधीशांनी निकाल ऐकवण्याची तारीख 20 जून पर्यंत पुढे ढकलली. 16 जूनला निकाल जाहीर न होता केवळ 4 दिवस पुढे ढकललं जाणं आणि याच दरम्यान ओमराजे निंबाळकरांनी अचानक पक्ष बदलणं या दोन्ही गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. संजय राऊतांच्या दाव्यानुसार 16 जूनला निकाल येण्याच्या आधी सत्ताधारी गटातील प्रमुख नेत्यांनी ओमराजेंशी संपर्क साधला. त्यांना थेट ऑफर देत आणि धमकी वजा इशारा देण्यात आला की जर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या हत्येचा खटला जिंकायचा असेल आणि आरोपींना शिक्षा करून घ्यायची असेल तर तात्काळ उद्धव ठाकरेंची साथ सोडा आणि शिंदे गटात सामील व्हा. जर ओमराजे शरण आले तरच त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळवून देण्यास मदत केली जाईल असा दबाव त्यांच्यावर होता असा दावा राऊतांनी केलाय. ओमराजेंनी आपल्या वडिलांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शिंदे गटासोबत गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता 20 जूनला या हत्या प्रकरणात
कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ठाकरे गटातील खासदारांनी ठाकरेंनी योग्य केलं का? नेते असे फुटून जात असल्यानं लोकशाही धोक्यात आहे का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.